चला तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशा गावाकडच्या पद्धतीने मक्याच्या भाकरी। तर तुम्हीही बऱ्याच जणांनी या मक्याच्या ज्या भाकरी आहेत त्या खाल्ल्या असतील। तर त्यासाठी मक्याचं पीठ जे आहे ते गिरणीतून बारीक असं दळून आणायचं आहे आणि त्यानंतर परातीमध्ये इथे सुरुवातीला मक्याचं पीठ चाळणीने चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं वरून मीठ घालायचं आहे आणि पाण्याचा थोडा पाण्याचा वापर करून आपल्याला इथे हे जे मक्याचं पीठ आहे ते छान असं चांगलं मऊसूत मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे जो गोळा आहे तो आपण असा थोडासा चपटा केलेला आहे हाताच्या साहाय्याने आणि चाळणीतून थोडंसं पीठ खाली भाकरी थापण्यासाठी चाळून घेतलेलं आहे आणि भाकरी जी आहे ती गोल 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 करत सुरुवातीला एका हाताने आणि त्यानंतर दोन्ही हाताने अशी गोलाकार अशी भाकरी आपल्याला इथे मक्याची थापून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकताय किती छान असा गोल असा शेप आलेला आहे आपल्या भाकरीला। जर भाकरी कुठे अशी भाकरीला जर चिरा वगैरे जात असतील तर पीठ जे आहे ते चांगलं मऊसूत होईपर्यंत असं मळून घ्या जेणेकरून भाकरीला चिरा जाणार नाहीत। आणि तुम्ही पाहू शकताय आपली भाकरी तयार आहे। तर इकडे चुलीवरती तवा लोखंडी तवा एक गरम करायला ठेवलेला आहे आणि गरम झालेल्या तव्यावरती भाकरी टाकलेली आहे। तर भाकरी सुरुवातीला आपल्याला काढून चांगली शेकवून घ्यायची आहे एका साईडहून। त्यानंतर आपल्याला वरची जी साईड आहे त्या वरच्या साईडला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय पाणी जे आहे ते चांगलं सुकल्यानंतर आपल्याला उलतानाच्या साहाय्याने भाकरी जी आहे ती दुसऱ्या साईडला आपल्याला पलटवायची आहे आणि तुम्ही पाहू शकताय किती छान अशी आपली जी भाकरी आहे ते टुम्म अशी फुगू लागलेली आहे। तर इथे दुसरी जी भाकरी आहे ती खाली अशी शेकायला ठेवलेली आहे आणि पाहू शकताय तुम्ही की तव्यातली जी भाकरी आहे त्याला छान असं ती टुम्म फुगलेली आहे आणि आपल्याला भाकरी भाजतच आपल्याला दुसऱ्या भाकरीचं पीठ ही मऊसूत असं मळून घ्यायचं आहे। वरून तव्यातील जी भाकरी आहे ती चांगली सर्व बाजूंनी शेकून झाली की आपल्याला त्याला जो विस्तव पडलेला आहे तर त्या विस्तवावरती ही अशी आपल्याला लावून आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे की जेणेकरून जी भाकरी आहे ती टुम्म फुगते। सर्व बाजूंनी आपल्याला साईड जी आहे ती चेंज करत आपल्याला ती छान अशी विस्तवावरती शेकून घ्यायची आहे। इकडे भाकरी शेकू लागलेली आहे तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या भाकरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे आणि दुसरी भाकरी आपली तयार झालेली आहे की जी मी तव्यामध्ये परत टाकलेली आहे। चला तर तोपर्यंत आपली ही खालची भाकरी जी आहे ती शेकून तयार झालेली आहे। त्यानंतर आपल्याला वरती जी आपण तव्यावरती जी भाकरी टाकलेली आहे तर त्याला छान असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकताय की किती छान अशी टुम्म अशी मक्याची जी भाकरी आहे ती तयार होत आहे। तर अशा प्रकारे आपण राहिलेल्या भाकरीही छान अशा बनवून घेत आहोत।